शैलेंद्रजी, राज ठाकरे यांनी आपली आरक्षणाबाबतची भूमिका आहे ती अगदी सडेतोडपणे मांडलेली आहे, काय सांगाल? नाही, राज ठाकरे यांचं त्याबद्दल खरोखर कौतुक करायला पाहिजे आणि मी त्यांनी जे मत मांडलं लातूरमध्ये त्याच्याबद्दल त्यांचं आत्ता जाहीरपणे कौतुक अशासाठी करतो की आज राजकीय नेते कुठलीही अप्रिय भूमिका घेताना दिसत नाहीत. ते मागे त्यांनी मराठवाड्याचा दौरा केला तेव्हाही जरांगेंच्या आंदोलनातले काही कार्यकर्ते त्यांना भेटायला गेले. त्याचा रेफरन्सही आज त्यांनी दिला की ते लोक मला भेटले होते. मी त्यांनाही सांगितलं आणि मागे जरांगेंना भेटलो त्यांनाही सांगितलं होतं की हे आरक्षण देणं शक्य नाही, कुठलाही पक्ष देऊ शकणार नाही, त्याही पलीकडे जाऊन कुठलंही केंद्र सरकार देऊ शकणार नाही इथपर्यंत भूमिका राज ठाकरेंनी मांडली. आणि त्याचं कारण असं की महाराष्ट्रात जर हे आरक्षण दिलं तर अन्य राज्यातले प्रश्न सुरू होतील आणि जातीजातीतली भांडणं सुरू होतील. तर राज ठाकरेंनी हे जाहीरपणे सांगायचं धारिष्ट दाखवलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. आणि त्यांनी दुसराही मुद्दा मांडला तो अतिशय महत्त्वाचा आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेत एकमताने ठराव होतो. याचा अर्थ सर्व राजकीय पक्षांचं जर मत आरक्षण देण्याचं असेल तर मग ते दिलं का जात नाही, हा कळीचा मुद्दा आहे. म्हणजे इथे लोकशाहीच फेल होती आहे का? मग मनोज जरांगेंसारखा आंदोलक एखादी भूमिका घेऊन बसतो आणि मग त्याच्यावर आता पुन्हा चर्वण काय होतं, मराठा समाजाला ओबीसीत घालायचं का नाही, का वेगळं आरक्षण द्यायचं. शरद पवारांनी जी भूमिका मांडली अगदी शेवटी, म्हणजे इतक्या वर्षात नाही मांडली ती आत्ता मांडली की 75% आरक्षणाची लिमिटच वाढवावी आणि केंद्र सरकारला तसा प्रस्ताव पाठवावा, आम्ही पाठिंबा देऊ. मग हे त्यांना इतक्या वर्षात का लक्षात नाही आलं, अशा अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे राज ठाकरेंचं किमान आत्ता अभिनंदन करायलाच पाहिजे असं मला वाटतं. सारंगजी, आपण काय सांगाल? जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार हे जबाबदार आहेत, तसा थेट आरोप राज ठाकरेंनी आज केला आहे. एकतर शैलेंद्र म्हणाले तसं राज ठाकरेंचं खरोखर अभिनंदन करायला पाहिजे, कारण असं स्पष्ट बोलण्याचं धाडस आजकाल राजकीय नेते दाखवत नाहीत. ते मराठवाड्यात जाऊन ठाकरे यांनी दाखवलं, याबद्दल त्यांचं विशेष कौतुक. दुसरा मुद्दा याचा की शरद पवार यांनी महाराष्ट्रात जातीपातींचं राजकारण सुरू केलं का, तर याचं उत्तर हो असंच आहे. शरद पवार ज्या पद्धतीने प्रचारामध्ये अनेकदा भाषणं करतात की पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमायचे, आता पेशवे नेमणुका करायला लागले वगैरे, अशा स्वरूपाची भाषा महाराष्ट्रातले राजकीय नेते वापरत नसत. म्हणजे यशवंतराव चव्हाण तर कधीच अशी भाषा वापरत नसायची, ज्यांच्याबद्दल शरद पवारांना एवढं प्रेम आणि त्यांचे ते गुरु आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी जो शरद पवार यांच्यावरती ठपका याबाबतीत ठेवला आहे तो बऱ्याच प्रमाणात योग्य आहे. यात प्रश्न असा आहे याच्यामध्ये की अशा प्रकारचं बोलून मराठा आरक्षणाचा मुद्दा सुटणार आहे का, तर नाही सुटणार. आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? राज ठाकरे जे म्हणाले की हे सगळ्यांना माहिती, इतक्या वर्षात तुम्ही का नाही केलं, तो मुद्दा अतिशय योग्य आहे. ह्याचं कारण घटनेमध्ये दुरुस्ती केल्याशिवाय मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही आणि हे मला असं वाटतं जरांगेंना पण समजतंय. पण आता या क्षणी परिस्थिती अशी झाली आहे की हा मुद्दा होऊन बसला आहे निवडणुकीचा, आणि निवडणुकीमध्ये या प्रश्नाचं जास्तीत जास्त राजकारण होणार हे आता दिसतंय. त्याच्यामुळे आता शरद पवारांनी जे 75% मुद्दा काढला त्यालाही फारसा अर्थ नाही आहे. परत समअप करायचं झालं तर राज ठाकरे या जातीपातीच्या पलीकडे जाऊन जे बोलत आहेत त्याकडे तरी आता कोण लक्ष देणार, असा प्रश्न आहे. तर सारंगजींनी आताच मनोज जरांगे यांचा उल्लेख केला, त्याला उद्देशूनच पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. शैलेंद्रजी,